इचलकरंजी शहरातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून गांधी पुतळ्याजवळील जुन्या नगरपालिकेसमोरील CNC-VNC ट्रेडिंग टूल कंपनीमध्ये रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून चोरी केल्याप्रकरणी कारवाई केली. या घरफोडीत कार्बाईन रॉड, कार्बाईन इन्सर्ट, कार्बाईन स्क्रॅप तसेच कटर अँड टूल असा सुमारे 12 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस, श्वान पथक, ठसेतज्ञ आणि CCTV फुटेजचा आधार घेत अमर रमेश उपासे राहणार कबनूर, ऋषिकेश बाबासो पाटील राहणार कवटेपिरान आणि कुलदीप यशवंत चौधरी राहणार भिलवडी या 3 आरोपींना अटक केली. आरोपींना इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर सुनावणी होऊन ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाब, परवेज मुजावर, सानिया बांदार आणि जहीद दाढीवाले यांनी सहकार्य केले.